पाहिलं दुपारची वेळ होती. एक 13-14 वर्षाची मुलगी आली. एकदम गरिबाची मुलगी होती ती. ती काहीतरी गूळ शेंगदाणे असं घ्यायला आली. एकादशीचा दिवस होता आणि तिचे एकदम लक्ष केलं. तुला अरे नारायण, आता पूर्वीच्या काळात असं काही खेड्यावरती लहान मुलं मोठ्या माणसाला काही बोलतात, तसं काही कोणी मनावर धरत नाही. अरे नारायण शेठ, ओ नारायण, तू काही येडा झाला का रे? मस्तपैकी दोऱ्यावरती एवढं मोठं सोन्याचं नाणं का बांधलं तू इथं? बापरे, नारायण शेठ एकदम दचकले. अरे सर म्हणतं विंचू बांधला, विचारतो. ही म्हणते अरे सोन्याचं नाणं का लटकवलं? किती चमचम चमकतोय ते. येडायस का तू? अरे सोन्याचं नाणं लपो. नारायण शेठ, कुठं आहे सोन्याचं नाणं? तिने त्या विंचू जवळ येऊन असा हात दाखवला. हे पलं सोन्याचं नाणं, काढ त्याला बाहेर. ओ बापरे, नारायण शेठला तो विंचू दिसायच्या, तिला सोन्याचं नाणं. नारायण शेठ एकदम समजले, नाही, हे धन जे आहे ते हिच्या